देशहिताचे किंवा संविधानाचे समाजहिताचे संस्कार करण्यामुळे मध्ये मी कुठेतरी कमी पडतोय. मी कोणाला दोष देत नाही. तर मित्र पुन्हा मी त्याच मुद्द्याकडे येतो. माझा नातू ज्यावेळेस विचारेल की माझा आजोबा त्यावेळेस काय करत होता, त्यावेळेस मी काही उत्तर देऊ शकणार नाही. म्हणून आपण सर्वांनी जागृत झालं पाहिजे. इफ नॉट मी देन हू. मी जर नसेल तो कोण करणार आहे. म्हणून आपल्याला प्रत्येकाला प्रत्येक जण म्हणजे किल्ला, प्रत्येक जण गवताचं पातं वगैरे ह्या अशा अनेक गोष्टी कवींनी सांगितलेल्या आहेत. तर आपण ते बनवूया अशी मी सर्वांना विनंती करतो आणि सकाळची थंडी वगैरे अशा अडचणीमध्ये या ठिकाणी सतत स्वातंत्र्य दिनी आणि प्रजासत्ताक 76वा प्रजासत्ताक दिन म्हणजे ज्यावेळी संविधान आणि स्वतंत्र कायदा लागू झाला, देशाची ओळख निर्माण झाली स्वतंत्रपणे आणि देशाच्या संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाली. अशा प्रकारचं हे सगळं आहे. तर मी आज 26 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळ सातारा जिल्हा अध्यापक मंडळ आणि प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. जंजीर साखळी आपण सोडली आणि आपण या ठिकाणी सगळ्यांनी खरं तर खूप मोठं बलिदान भारतवासियांनी दिलेलं आहे, महापुरुषांनी दिलेलं आहे, सामान्यांनी दिलेलं आहे. बाबू गेनू सारखा अगदी एक सामान्य कार्यकर्ता, परंतु असे हजारो लाखो लोक आहेत की ज्यांनी देशासाठी समर्पण दिलं आणि मग आपला देश स्वतंत्र झाला. आणि देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिली. आपण 26 जानेवारी 1950 साली या देशाला लोकशाही शासन प्रणाली बहाल केली किंवा ती आपल्या घटनेनं संविधानानं देशाला मिळाली. आणि आज आपण अभिमानानं या ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा करतो आहोत. या प्रजासत्ताक दिनी या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, त्याच्यामध्ये आमच्या परीक्षा विभागाचे परीक्षा मंत्री आणि पतसंस्थेचे माजी चेअरमन आमचं सर मुजावर सर, मुल्ला सर, त्याचप्रमाणे आमच्या पतसंस्थेचे सेक्रेटरी उदास सर, आमच्या हिंदी अध्यापक मंडळाचे कार्यमान्यवर, बंधू भगिनी, खूप आनंद वाटला. आपण सगळेजण या ठिकाणी आपलेपणानं आलात. राष्ट्रीय कार्यक्रम आपण सगळ्यांनी मिळून साजरा केला. खरोखरच आपल्या देशाची ही लोकसत्ता जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. परंतु ही लोकशाही अलीकडच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आपण जोपासतोय काय प्रश्न नाही. परंतु शेवटी लोकशाही मार्गाने जाऊन एखादी गोष्ट जी चुकीची चाललेली आहे ती मोडून काढण्याची ताकद जनसमाजामध्ये आहे. आणि निश्चितपणानं जर वेगळं काही घडलं तर क्रांती घडू शकते. आणि म्हणून तशी वेळ या देशावर येऊ नये अशा पद्धतीनं सगळ्यांनी आपण जागरूक राहिलं पाहिजे. कालच मतदारांचा राष्ट्रीय दिवस आपण साजरा केला. तर आपण सगळेजण मतदार आहोत आणि मतदान करताना लोकशाही शासन प्रणाली जिवंत राहिली पाहिजे. ती संपूर्ण जगामध्ये जेवढ्या ताकदीची आहे तेवढ्याच ताकदीनं ती पुढेही तिची वाटचाल राहिली पाहिजे. आणि देश हा विकसित झाला पाहिजे, देशाला सामर्थ्य मिळालं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं ही लोकशाही अतिशय केवळ टिकली नाही पाहिजे तर ती बलवान झाली पाहिजे. अशा प्रकारची मनोकामना मी या ठिकाणी व्यक्त करतो. अधिक वेळ घेत नाही, प्रास्ताविक आहे. 2 शब्द बोलण्याची संधी आजच्या पाहुण्यांनाही दिली पाहिजे. म्हणून तुम्हा सगळ्यांना मी मनापासून स्वागत करून तुम्हाला धन्यवाद. काय झाला सर, आम्हाला तिलाही माहिती नसेल आज काय आहे, पण आई वडील तिचे मम्मीनं त्याच्याकडून जे तयार करून घेतलं ती या देशाची आजची खूप मोठी गरज आहे. कारण आज आपण मोबाईल मध्ये इतकं काही वाहत गेलेलो आहोत. आजची पिढी खास करून मगाशी सर अशी चर्चा झाली सर, आपली शेवटची पिढी असेल सर, की या सगळ्या
आस्था आहे या देशाबद्दल, या ध्वजाबद्दल, या राष्ट्रगीताबद्दल जी आस्था आहे ती पुढच्या पिढीत असेलच असं सांगता येत नाही. कारण आज मोबाईलच्या जमान्यामध्ये श्रद्धांजलीला 30 फुलं वाहतोय आपण आणि एखाद्याचं अभिनंदन करताना सुद्धा 30 फुलं वाहतोय. अशी स्थिती आहे. अतिशय कोरडी भावना झालेली आहे. मग ती समाजात असेल, त्या देशाच्या प्रती असेल, त्या मातेच्या प्रती असेल, त्या पितेच्या प्रती असेल, अशा प्रकारचे सामाजिक दायित्व जवळजवळ विस्कळीत झालेले दिसते. आणि तरीही अशीच एक किरण म्हणून आपण सकारात्मक विचार करणारे हे मंदिर आहे. तर सरांनी तुमच्या पुढे जे मत मांडलं की आज कुठं चाललेलं आहोत. ज्या देशभक्तांनी अगदी 17 वर्षाचा बाबू गेनू, 17-18 वर्षाचेच होते ते आणि 70 वर्षाचे लाला लजपतराय, या सर्व पिढीनं या देशासाठी बलिदान केलं. त्यातले खूप असे कमी माणसं आपल्या पुढे आहेत. ज्या देशभक्तांची नावं आपल्या पुढे आहेत ती खूप कमी आहेत. जसं काय ते समुद्रातला जो हिमनग आहे, खूप लोकांनी या देशासाठी प्राण दिले, ज्याचा आज नाव सुद्धा माहिती नाही. अनामिला जिथे झाला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे न फुली बांधला पेटवले नवार, अशी कितीतरी अनामिक या देशासाठी गेले. त्याचं जर खरोखर आपल्याला पुण्यस्मरण करायचं असेल तर या किमान आजच्या 2 दिवशी तरी, स्वातंत्र्य दिनी आणि प्रजासत्ताक दिनी तरी आपण त्या देशभक्तांना आठवणीत ठेवलं पाहिजे. आज आपण म्हणतो या देशाने काय केलं माझ्यासाठी, अशी पिढी निर्माण झाली. त्यापेक्षा आपल्याला स्वतःला विचार केला पाहिजे आपण की मी देशासाठी काय करतो, माझ्या देशासाठी काय मत आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्या प्रजासत्ताक दिना दिवशी आपण कमी आहोत. त्याचे बरेचसे रिटायर आहेत, काही तर जवान मुलं आहेत, ही पिढी पुढे आहे. त्या सर्वांना सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि या देशाचं दायित्व आपल्या सर्वांवर आहे. मी देशासाठी काय केलं हे आपण स्वतः विचारलं पाहिजे. मी समाजासाठी काय करतो, समाज आपल्या काय होतंय, वडिलांनी माझ्यासाठी काय केलं आपण नेहमी म्हणतो, आई वडिलांनी माझ्यासाठी काय केलं. अरे पण मी आई वडिलांसाठी काय केलं, तसं समाजासाठी मी काय करतो हे सगळ्यात महत्वाचं आहे. मी देशासाठी काय, माझी देशासाठी काय महत्वाची भूमिका आहे, माझं काय वाक्य आहे, माझी काय जबाबदारी, या बाबी आपण नेहमी याच्या पवित्र दिनी या दृष्टीने आपण पाहू. आणि सर्व भारतीयांना आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मी प्रजासत्ताकाच्या शुभेच्छा देतो. ते दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर या संस्थेची अशी भरभराट हो. मोठी राष्ट्रभाषा विभाग पतसंस्था असेल, जिल्ह्याच्या असेल, आमच्या 5-6 संस्था असतील, त्या सर्वांची आणि ते एक वेगळं असं वातावरण असंच राहावं. तुमची साथ नेहमी आम्हाला लाभते. या गल्लीमध्ये आम्हाला थोडासा त्रास होतो तर कधीही तुम्ही आमच्याबद्दल तक्रार केली नाही, करणार नाही. तुम्ही सर्वजण आपलेपणाने येत राहा. मी तर म्हणेन की आबालवृद्धांनी सगळ्यांनी यावं इथं, वरचा सगळा हाल भरावा आणि प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमामध्ये एक संधी आपल्याला की कुठं जायचं तर राष्ट्रभाषा भवनमध्ये जायची संधी या परिसरातील लोकांना सरांच्या मार्गदर्शनाखाली निर्माण केलेली आहे. त्याच्याही सगळ्यांनी लाभ घ्यावा. आता काय झालं, प्रत्येकाला वाटतं की दुसऱ्यानं काहीतरी करावं. आजची नवीन पिढी बघा, मोबाईलवर शुभेच्छा दिल्या असतील, झोपून गेली असतील. प्रत्येक राष्ट्रध्वजाला सलामी देण्यासाठी खूप कमी माणसं, खूप कमी, खास करून युवा पिढी खूप कमी असेल. सकाळी उठून फक्त चांगले चांगले संदेश देतील. ज्यांना आई वडिलांच्या बाबतीत अजिबात त्यांना प्रेम नाही, आई वडील बाहेर राहतात, ही मुलं बाहेर राहतात, त्यांचे व्हॉट्सअपवर जर संदेश पाहिजे ना तर मन भरून येतं की किती आई वडिलांच्या बद्दल प्रेम आहे. आई वडील बाहेर असते, बाप बाहेर असतात आणि ही मुलं अशा या काळात आपण जगतोय. तरीही सकारात्मक विचार करूया की हा देश माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. ही मातृभूमी आहे आणि या मातृभूमीला वंदन आपण केलंच पाहिजे. किमान 2 दिवस, तसं जीवनाच्या अंतापर्यंत आपण देशावर प्रेम केलं पाहिजे. पण या 2 दिवशी किमान आपण त्या राष्ट्रध्वजाला सलामी देण्यासाठी यावं. आम्ही आयुष्यभर येतोय आणि जोपर्यंत हा श्वास आहे जोपर्यंत चालता येते त्यापर्यंत निश्चित आम्ही येण्याचा प्रयत्न करू. आपणही यावं. आणि सर तुमच्यासारखी ज्येष्ठ मंडळी सर्वांना 20 वर्ष झाली सर रिटायर होऊन. सर 20 वर्ष झाली रिटायर होऊन तरी ते आज बरोबर 7:30 वाजता राष्ट्रध्वजाला येतात. ही या पिढीची भावना होती आणि याच भावना पिढीमध्ये सुद्धा
देशभक्त मी पत्रकार काकडे आपलं सर्वांचं अभिनंदन करतो की या आपलं कर्तव्यच आहे. मला सरांचे अशासाठी अभिनंदन करायचे की किमान त्यांना आपण गुलामगिरीत जात असल्याची जाणीव होते. बाकीच्या इतरांना किती जणांना जाणीव होते मला माहिती नाही. माझ्या अंगावर शहार येत आहेत, माझा आवाज थोडासा कोंडतोय कारण मी त्याच्यावर गेली अनेक वर्ष काम देशहिताचे किंवा संविधानाचे समाजहिताचे संस्कार करण्यामुळे मध्ये मी कुठेतरी कमी पडतोय. मी कोणाला दोष देत नाही. तर मित्र पुन्हा मी त्याच मुद्द्याकडे येतो. माझा नातू ज्यावेळेस विचारेल की माझा आजोबा त्यावेळेस काय करत होता, त्यावेळेस मी काही उत्तर देऊ शकणार नाही. म्हणून आपण सर्वांनी जागृत झालं पाहिजे. इफ नॉट मी देन हू, मी जर नसेल तर कोण करणार आहे. म्हणून आपल्याला प्रत्येकाला प्रत्येक जण म्हणजे किल्ला, प्रत्येक जण गवताचं पातं वगैरे ह्या अशा अनेक गोष्टी कवींनी सांगितलेल्या आहेत. तर आपण ते बनवूया अशी मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो.